भारतामध्ये इंडियन पिनल कोड 498A जो आता नवीन भारतीय न्याय संहितेमध्ये 85 सेक्शन झालेला आहे, याचा मिसयूज काही थांबत नाही. अनेक उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊनही अशा केसेसचं प्रमाण सर्रास वाढत आहे. गाईडलाईन्स दिलेले आहे सुप्रीम कोर्टाने, तरी पण या केसेस होताच आहे आणि अनेक लोक अनेक कुटुंब बळी जात आहे, उद्ध्वस्त होत आहे. तरुण पिढी भारतातली नष्ट होते आहे या खोट्या केसेसमुळे. हे मिसयूज थांबले पाहिजे. कायद्यामध्ये काही प्रोव्हिजन्स दिलेले आहे, क्रुएल्टी, डिमांड या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहे. ते सिद्ध झालं तरच ही केस पुढे फॉलो केली जाते, पण सर्रास काही पाहिलं जात नाही. असे निर्णय अनेक वेळा सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. गेल्या महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे जे न्यायमूर्ती होते नागारत्ना आणि न्यायाधीश संजय शर्मा यांनी हा निकाल दिला आहे. खूप महत्त्वपूर्ण निकाल आहे. हे उत्तर प्रदेशच्या अहलाबाद कोर्टामध्ये हे मॅटर चाललं होतं. तिथे जे रिजेक्ट झालं मग ते सुप्रीम कोर्टात आलेलं होतं, खालच्या कोर्टातून वरच्या कोर्टात आलेलं होतं. हे मॅटर सुप्रीम कोर्टापर्यंत जात आहेत. आपल्याकडे ताकद नसते सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची, हायकोर्टापर्यंत जाण्याची, म्हणून अनेक कुटुंब खालीच खिचपत पडतात. पण या स्पेसिफिक निकालामध्ये न्यायालयाने खूप सरळ ऑब्झर्वेशन दिलेलं आहे. काय आहे हे ऑब्झर्वेशन? हे ऑब्झर्वेशन कायद्याला धरून आहे. कोणतीही तक्रार महिलेने केली सेक्शन 85 अंडर नवीन भारतीय न्याय संहितेमध्ये, त्याच्यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत. वेग ॲलिगेशन असतात सगळे. त्यांनी मला मारलं, हाणलं, असं काहीतरी वेग ॲलिगेशन्स असतात. पैसे मागितले, असं नाही यायला पाहिजे. ॲलिगेशन स्पेसिफिक असायला पाहिजे. एखादा इन्सिडेंट असेल, एखादी घटना असेल, ती सुद्धा स्पेसिफिक असायला पाहिजे. आणि दोघांमध्ये जर काही मॅटर्स पेंडिंग असतील, डायव्हर्स वगैरे किंवा डोमेस्टिक व्हायलन्स, तर त्याचाही संदर्भ घेतला गेला पाहिजे. दोघांचे संबंध टोकाला गेले असतील. या स्पेसिफिक मॅटर्समध्ये जे सर्वोच्च न्यायालयात आलं, याच्यामध्ये 1999 साली या बाईने पतीविरुद्ध FIR दाखल केली होती. लग्न होऊन त्यांचे 22-23 वर्ष झालेले होते, पण डिस्प्यूट्स काय होता आणि यांना सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं. हे सगळे काही आपले सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ शकत नाही, पण ते गेले सुप्रीम कोर्टापर्यंत. हा लढा आपल्यासारख्या लोकांनी लढला पाहिजे. सुप्रीम कोर्ट अनेक निर्णय देत आहे 498 आणि 85च्या विरोधात, पण त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. सुप्रीम कोर्टाने च्या डायरेक्शन्सप्रमाणे सर्व जे काही कनिष्ठ न्यायालय आहेत आणि पोलीस आहेत यांनाही काही निदर्शने दिलेली आहेत की त्यांनी 498 मध्ये अटक करू नये, कुणालाही नाहक आरोपी करू नये, कायद्याचा मिसयूज करू नये. एवढं सगळं असताना सुद्धा अजूनही आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रात आणि नाशिक जिल्ह्यात देखील सेक्शन 85 भारतीय न्याय संहिताप्रमाणे खोट्या केसेस दाखल होत आहे. या डायरेक्शन देताना त्याच्यामध्ये पोलिसांनी तरी काही पाहायला हवं. ती कंप्लेंट खरी आहे का नाही खोटी, याच्याकरता महिला समितीची स्थापना केलेली आहे. खोटी कंप्लेंट असते, त्यांना स्पष्ट कळतं ही कंप्लेंट खोटी, तरी फिर्याद दाखल करतात, त्यांना आरोपी करतात. आता एक तर बरं आहे की अरेस्ट होत नाही, तर पूर्वी अरेस्ट होऊन जायचं. कितीतरी बदल कायद्यामध्ये झालेला आहे.